महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कामगारांच्या शोषणाविरोधात अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघ आक्रमक। उरणमधील बैठकीत आंदोलनाचा इशारा। देशातील प्रमुख 11 बंदरांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि कंत्राटी कामगारांच्या शोषणावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक उरणजवळील नागाव येथे नुकतीच संपन्न झाली। न्हावा बंदर कामगार संघटना अंतर्गत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत देशातील बंदरांचे खाजगीकरण आणि कामगारांच्या छळाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। देशाच्या सुरक्षेच्या आणि आयात निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे बंदर उद्योग सध्या देशी व विदेशी खाजगी कंपन्यांच्या घशात घातले जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे। बंदरांमधील कायमस्वरूपी कामगारांची संख्या कमी करून त्या जागी कंत्राटी कामगारांची भरती केली जात आहे। समान काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अत्यंत तुटपुंजा पगार देऊन राबवून घेतले जात आहे। JNPA सिंगापूर पोर्ट आणि गुजरातमधील अदानी समूहाचे मुंद्रा पोर्ट येथे कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत असून या अन्यायाविरोधात देशव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। महासंघाचे सचिव कॉम्रेड भूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील पोर्ट आणि गोदी कामगारांचा चालू वेतन करार 31 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2031 या पुढील 5 वर्षाच्या नवीन वेतन करारासाठीचे मागणी पत्रक लवकरच तयार केले जाईल। कायमस्वरूपी कामगारांसोबतच कंत्राटी कामगारांचेही पगारवाढीसाठी महासंघ पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याची यांनी त्यावेळी स्पष्ट केले। या महत्त्वपूर्ण बैठकीत ज्येष्ठ कामगार नेते व माजी खासदार कॉम्रेड तपन सेन तसेच C2चे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड कुरुमालयन यांनी उपस्थित प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन केले। बैठकीचे अध्यक्षपद महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड CD नंदकुमार यांनी भूषवले, तर वार्षिक अहवाल सरचिटणीस कॉम्रेड T नरेंद्र राव यांनी सादर केला। देशातील विविध बंदरांतून आलेल्या कामगार प्रतिनिधींनी यावेळी स्थानिक समस्यांवर सविस्तर चर्चा केली। महासंघाचे आगामी राष्ट्रीय अधिवेशन ऑक्टोबर महिन्यात चेन्नई बंदरात आयोजित केले जाईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली। ही राष्ट्रीय बैठक यशस्वी करण्यासाठी न्हावा बंदर कामगार संघटना अंतर्गतचे कार्याध्यक्ष गणेश घरत, अध्यक्ष दिनेश घरत, सचिव राजेश घरत आणि नंदू म्हात्रे यांच्या व त्यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेतली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।